नमस्कार, सुस्वागतम. होम मिनिस्टर जाऊबाई जोरातमध्ये मी डॉक्टर निलेश आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. पैठणीचा खेळ खेळण्यासाठी आज मी आलोय डोंबिवली पश्चिम येथील दिग्विजय अपार्टमेंटमधल्या भिडे कुटुंबामध्ये. मूळची रत्नागिरीमधल्या आडिवरे गावची ही फॅमिली गेली 31 वर्ष डोंबिवलीत राहत आहेत आणि जाऊबाई तयार आहेत खेळण्यासाठी. बांगड्या बिंगड्या मागे सारून पदर बिदर खोचून. चला मग भेटूयात आजच्या जाऊबाईंच्या जोडीला. नमस्कार. नमस्कार. हे आमच्या भिडे परिवारातर्फे सॉरी. नाही असं होतं कसं आहे, भाऊजी घरात आले की थोडंसं असं इकडे तिकडे होतं, टेन्शन क्रिएट झालं असेल की आता काय होणार कसं होणार. काही टेन्शन घेऊ नका, धमाल करा. आणि असं फुलांनी फ्रेश माझं स्वागत झालंय. आता फ्रेश ओळख करून घेऊयात कुटुंबाची. तर कुटुंबातल्या थोरल्या जाऊबाईंना मी विनंती करतो, म्हणजेच प्रतिभा बहिणींना, की तुम्ही तुमच्या कुटुंबाची ओळख करून द्या. मिस्टर अमित भिडे, मुलगी दीप्ती, मुलगा अथर्व, सासरे विजय भिडे आणि सासूबाई सीमा भिडे. आणि आता धाकट्या जाऊबाईंना विचारूयात त्यांच्या फॅमिलीची ओळख. नम्रता वहिनी. मी नम्रता भिडे आणि हे माझे मिस्टर मनीष भिडे. नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही मला बुके दिला म्हटल्यावर तुम्हाला मार्क जास्त, असं करूयात का? जरूर जरूर जरूर, पण असं नाही चालणार आहे. तर आता खेळाला सुरुवात करायची आहे. फॅमिलीची ओळख झाली आहे आणि आता सासूबाईंची जरा गुपचूप गुपचूप गप्पा मारूया. आणि माझ्यासोबत आहेत भिडे कुटुंबातल्या सासूबाई सौ सीमा भिडे. नमस्कार. नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये तुमच्या दोनही सुनबाई खेळायला सज्ज झालेल्या आहेत. काय वाटतं कोण जिंकेल पैठणी? दोघी हुशार आहेत त्यामुळे दोघी जिंकतील. मग आता मी तुम्हाला विचारतो की दोन सुनांचे स्वभाव कसे आहेत? एक आहे मोठी, बरं, ती बोलकी आहे खूप. आणि प्रतिभा. धाकटी नम्रता जी आहे ती अबोल आहे. बरं, दोन्ही सुनांपैकी एक अरेंज मॅरेज आहे, एक लव्ह मॅरेज आहे. मग लव्ह मॅरेजच्या वेळेचा अनुभव कसा होता? लव्ह मॅरेजच्या वेळेला मी त्यांना काही विरोध केला नाही. आणि आता आणखीन एक छानसा प्रश्न विचारतो की आता दोनही सुनबाई जवळच्या आहेत, पण पुढच्या जन्मी मुलगी म्हणून आपल्या पोटी यावी असं कोणाबद्दल वाटतं? नम्रता. धाकट्या. अरे वा 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 वा. आणि आता गप्पा मारूयात. गप्पांमध्ये काही प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 10 गुण आहेत आणि ते 10 गुण त्यांना मिळणार आहेत. दोघींपैकी एकीचाच पर्याय निवडायचा आहे. तुमचा पहिला प्रश्न आहे, घरात जबाबदारीचं काम कोणावर सोपवता? मोठीवर. मोठ्या सुनबाईंवर सोपवतात. वा. घरामध्ये कोण छान जेवण बनवतं? सुगरण कोण आहे? धाकटी नम्रता. तुमचा पुढचा प्रश्न आहे, स्वतःच्या बाबतीत टापटीपणे कोण राहतं? धाकटी नम्रता. धाकट्या सुनबाई, त्यांना हे 10 गुण आता जात आहेत. बर 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 बर, इंटरेस्ट वाढत चाललाय माझा. त्यानंतर तुमचा आवडीचा पदार्थ कोणता? गुलाबजाम. तर आता तुमचा आवडीचा पदार्थ जास्तीत जास्त वेळा कुठल्या सुनबाईंनी करून तुम्हाला खायला घातला? मोठ्या सुनबाई. आणि आता शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, आवडत्या सुनबाई कोणत्या? या दोघी माझ्या सुना आहेत तर त्या माझ्या मुलीप्रमाणे, कारण मला स्वतःला मुलगी नाही. मार्कांच्या दृष्टिकोनातून जर असं निवडायचं की आजच्या दिवसापर्यंत तुम्ही पुढे आहात, म्हणजे दुसरीनं पण या मार्गावर चालायला हरकत नाही, तर कोण पुढे? मोठ्या सुनबाई पुढे आहेत आतापर्यंत. मग धाकट्यांनी पण आता त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जायला हरकत नाही. तर खूप छान कुटुंब आहे. मला गप्पा मारून खूप मजा आली. आणि आता भेटूयात दोनही जाऊबाईंना एकत्रितपणे. आणि आता माझ्यासोबत आहेत बजर राऊंड साठी दोनही जाऊबाई. टेन्शन आलंय? बरं, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही थोरल्या, या धाकट्या, मग यांची एक आवडती म्हणजे एक आवडता गुण सांगा ना मला कुठला? जेवणात ती म्हणजे माझ्यापेक्षा जरा जास्त हुशार आहे. सुगरण आहे तुमची? सुगरण आहे. हो. बरं, मग आणि एखादा असा गुण सांगा की मला नाही हा आवडत पण आता बदलायला हवा थोडासा. असं काही न आवडण्यासारखा गुण कोणताच नाहीये, फक्त थोडी अबोल आहे. बरं, यांचा एक आवडता गुण सांगा की फार आवडतो मला यांचा एक गुण. व्यवहारात हुशार आहेत त्या. आणि एक ना आवडता गुण? त्यांनी थोडं घरची कामं केली पाहिजेत. घरची कामं केली पाहिजेत याचा अर्थ काय आहे? म्हणजे मी करत नाही याचा अर्थ. हे मान्य आहे तुम्हाला? का हो, असं का? नाही, थोडं जॉबच्या ह्याच्यामुळे जास्त वेळ बाहेरच जातो. थोडं त्यांना मदत करत जावं, असं करू नका. बरोबर. तर आता ते मदत करणार आहे तुम्हाला आजपासून. आणि आता खेळूयात बझर राऊंड. राऊंड अगदी सोपा आहे. 5 प्रश्न विचारणार घरातलेच. तर समोर एक बेल दिसते तुम्हाला. प्रश्न विचारल्यानंतर ज्या वहिनी पहिल्यांदा बेल वाजवतील त्यांनी उत्तर द्यायचंय. चुकलं प्रश्न पास झाला. आणि बरोबर उत्तराला, प्रत्येक बरोबर उत्तराला 200 रुपये रोख आणि 10 गुण आहेत. पहिला प्रश्न विचारू. या घरातला टीव्ही किती साली आणला? वाजवा. इथे इथे बटन वाजलं. बोला 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 बोला. 2009. 2009 चुकलंय. तुम्ही? 2008.
उत्तर बरोबर दिलेलं आहे थोरल्या वहिनींनी. अभिनंदन, तुम्हाला मिळत आहेत रोख 200 रुपयांचं बक्षीस. अभिनंदन वहिनी, वा. थँक्यू. काय झालं माहिती, तुम्ही किती 2009 म्हणालात ना, ते जरासं तुम्ही नंतर आणलं, त्यांनी लवकर आणलं जरा. पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, किचनचं काम किंवा रिनोव्हेशन कधी केलं? 2010. बघा बघा पटकन दोन्हीपैकी एक ठरवा. 2008. अरे देवा, माझी एक थोडीशी रिएक्शन चुकली आणि तुम्ही चुकलात. पहिल्यांदा बरोबर उत्तर दिलं होतं तुम्ही 2010. काही हरकत नाही, पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो. आणि आता जरा शांत डोक्यानं बघा, विचार करा. सासऱ्यांच्या आजोबांचं नाव काय? देवाचंच नाव आहे, नाही आठवत? नाही. दोघींपैकी कुणालाही उत्तर नाही आलं आणि बरोबर उत्तर होतं रामकृष्ण. तर आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, सासऱ्यांचा आवडता पदार्थ कोणता? बोला. बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी आणि गुलाबजाम. बटाट्याची भाजी, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. वहिनींनी जिंकलेत रोख 200 रुपये. आणि आता भरपूर बटाटे आणा आणि त्यांना बटाट्याची भाजी करून द्या. वा. आणि आता पुढचा प्रश्न, सासऱ्यांची शेवटची बदली किती साली झाली? 2000 साली. तुम्ही 2005. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे धाकट्या वैद्यांनी. 2005 साली. अभिनंदन, तुम्ही जिंकताय रोख 200 रुपये. तुम्ही जिंकलेला 200 रुपये. मला वाटलं की आता तुम्ही एकही उत्तर दिलेलं नव्हतं, म्हटलं या पुढे चाललेले आहेत. नाही नाही, काही हरकत नाही. काही हरकत नाही, कोणी मागे पुढे असं काही नाही. कोणी मागे पुढे असं काही नाहीये.